सकल हिंदू समाजातर्फे श्रीराम युवा सेना अध्यक्ष टी राजा सिंग यांची अमरावतीत रविवारी सभा आयोजित केली होती। सभेत परवानगी देखील मिळाली होती, मात्र ऐनवेळी राष्ट्रीय श्रीराम सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वर्चस्वासाठी सभा होऊ दिली नसल्याचा आरोप पत्रकार परिषदेतून श्रीराम युवा सेना शहर अध्यक्ष कोमल बद्रे यांनी केला आहे। सभेसंदर्भात प्रशासन सकारात्मक होते। सभेला नेहरू मैदान मिळावे यासाठी रितसर परवानगी घेण्यात आली होती, मात्र 8 दिवसानंतर सभेची परवानगी नाकारण्यात आली। राष्ट्रीय श्रीराम सेनेचे पदाधिकारी यांनी ही सभेची परवानगी मागितली होती, अशी माहिती कोमल बेंद्रे यांनी दिली। राष्ट्रीय श्रीराम सेनेचे पदाधिकारी मर्यादा ओलांडत असून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेतून करण्यात आला। टी राजाजी भडकाऊ भाषण देत नाही, ते फक्त हिंदू जागृत करतात आणि त्याच्यानंतर आता त्यांनी एक संघटना ओपन केलेली आहे आणि त्यांनी एक प्रण घेतलेला आहे, जोपर्यंत हिंदू राष्ट्र बनत नाही तोपर्यंत मी घर परिवार सोडून टाकेल आणि हिंदू जनजागरण करेल आणि गौरक्षा, लव जिहाद आणि हिंदू जागरण म्हणून हा कार्य करणार आहे। त्यांचा भडकाऊ भाषण होणार नाही असं त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते पूर्ण राज्यांमध्ये प्रवास करतील। ही गोष्ट शोकांतिक आहे, ही गोष्ट शर्मनाक आहे, कारण की आम्ही सकल हिंदू समाजावर हे कार्यक्रम घेतला म्हणून होऊ शकते यांनी आम्हाला सपोर्ट केला नसेल।